नमस्कार मित्रांनो, मागील एक व्हिडिओ बनवण्यात आलेला होता HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट। ही नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा मागील व्हिडिओ बनवलेला होता। अर्ज केल्यानंतर एक अपॉइंटमेंट डेट घ्यावी लागते आणि टाइम घ्यावा लागतो। त्या अपॉइंटमेंट डेट आणि टाइम दिवशी आपण जे लोकेशन निवडलेलं आहात, जे सेंटर निवडलेलं आहात, तिथे आपल्याला आपला RC बुक्सचं झेरॉक्स आणि जे काही रिसीट पेमेंटची आणि अपॉइंटमेंटची दिलेला होता घेतलेला होता ती प्रिंट घ्यायची आहे आणि आपल्या सेंटरला जायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये माझी जी बाईक आहे याची लाईव्ह HSRP नंबर प्लेट बसवतानाचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ सांगणार आहे। मागील व्हिडिओ पहा, कारण नंबर प्लेट ऑनलाईन अप्लाय करावं लागतं सेंटरसाठी। ती पहिली स्टेप झाली। दुसरी स्टेप, आता ही जी नंबर प्लेट आहे ती इनव्हॅलिड आहे, म्हणजेच आपल्याला 1 एप्रिल 2025 पासून बंधनकारक जी करण्यात आलेली आहे HSRP नंबर प्लेट। आता पहा, मी अपॉइंटमेंट आज 28 फेब्रुवारी रोजीची घेतलेली होती 4 वाजताची। तर आता आपण जाणार आहोत HSRP नंबर प्लेट बदलण्यासाठी। सेकंड नंबरची स्टेप, आता आपण सेंटरला जाऊ आणि तिथे काय होतं ते पाहूया। मित्रांनो, पाहू शकता HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मी चंदगड येथील हलकर्णी या लोकेशनला अपॉइंटमेंट बुक केलेली होती आणि 4चा टायमिंग देण्यात आलेला होता। त्या टाइमला मी फोन करून आलेलो आहे। आता आपल्या गाडीला जी नंबर प्लेट HSRP बसवण्यात येणार आहे ती कशा पद्धतीने ते पण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपली नंबर प्लेट आली की नाही हे सुद्धा चेक करणार आहोत। पाहूयात, आता इथे मॅडम बसलेले आहेत, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊयात आपण। इथे पण HSRP नंबर प्लेट बुकिंगची सुविधा त्यांनी सुरू ठेवलेली आहे, म्हणजे जे काही आपल्याला बंधनकारक HSRP प्लेट करण्यात आलेली आहे 30 एप्रिल पासून ती सुरळीत असणार आहे। तर नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। मॅडम, आता इथे आम्ही आलेलो आहोत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी। त्यासाठी वेबसाईटवरती मागणी केलेली होती जी पेमेंट स्लिप आणि RC ची डिटेल्स हे तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही नंबर प्लेट किती वेळात साधारणतः बसवून देता? आम्ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये बसवून देणार। तर पाहू शकता 20 मिनिटाचा कालावधी फक्त लागतो। इथे आल्यानंतर त्या टाइम मध्ये त्यांनी नंबर प्लेट त्यांच्या पद्धतीने बसवतात, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। नेमकं आपल्याला HSRP नंबर प्लेट बद्दल काय माहिती असेल तर थोडक्यात तुम्ही माहिती देऊ शकता। आता म्हणजे गाडीची चोरी ते होत आहे, त्याच्यामुळे आता स्कॅनर काढलेला आहे। कोणी पण येऊन नंबर गाडी उचलून घेऊन जायले, त्याच्यानंतर मग स्कॅनर नसताना गाडी ओळखीला गावत नाही आहे। त्याच्यामुळे आता सरकारनं स्कॅनरचं हे केलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना आता स्कॅनरची गरज आहे नंबर प्लेटची HSRP। बरोबर, नेमकं महत्त्वाचा मुद्दा आहे। ही जर नंबर प्लेट बसवला तर जर तुमची गाडी चोरीला गेली असेल तर ती लवकरात लवकर शोधून भेटेल। चोरीचा जो काही प्रयत्न केला जातो त्यापासून आपल्या गाडीचा बचाव होऊ शकतो आणि ही नंबर प्लेट संपूर्ण भारतात कंपल्सरी करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर ही नंबर प्लेट बसवायची असेल तर तो मागील व्हिडिओ आपण बनवलेला होता की HSRP नंबर प्लेटसाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करा, तुमचं लोकेशन सिलेक्ट करा, त्यानंतर तुम्ही तुमच्या सेंटरला जा आणि तिथे नंबर प्लेट कशा पद्धतीने बसवतात ते आता व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। जुन्याच आमच्या महागाच्या होत्या की
वाटतं मोठं. मित्रांनो पाहू शकता आत्ताच HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून आलेलो आहोत. जुनी जी नंबर प्लेट होती त्याच्यावरती साधारणतः मी 300 ते 400 रुपये खर्च केलेला होता. ती नंबर प्लेट त्यांच्याकडेच राहिलेली आहे आणि ही पाहू शकता नंबर प्लेट आता तुमच्या समोर आहे. ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे. यामध्ये पाहू शकता इथे QR कोड आहे, इंडियाचा लोगो आणि इथे हा सिरियल नंबर जो की मी हाईड केलेला आहे. इथे तुमचा गाडी नंबर आहे, हा सुद्धा मी हाईड ठेवलेला आहे. हीच आहे HSRP नंबर प्लेट. एकदम अशी पातळ आहे, क्वालिटी एकदम चांगली म्हणता येत नाही, पण जी माझी पूर्वीची नंबर प्लेट होती 200 ते 300 रुपये त्या क्वालिटीची सुद्धा नाही आहे. पण या नंबर प्लेटला डायरेक्टली प्रेस केलेला आहे. ही नंबर प्लेट काढता येत नाही स्क्रूने वगैरे वगैरे. पाहू शकता या क्वालिटीची ही नंबर प्लेट आपल्याला ऑनलाईन घरबसल्या अप्लाय करायचं आहे आणि ती मिळवायची आहे. तर मित्रांनो पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जी प्रोसेस मी सांगितलेली आहे. पहिला व्हिडिओ पाहावा लागेल रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बनवण्यासाठी अर्ज कसा करायचा. यानंतर आपली जी अपॉइंटमेंट डेट घेतलेली होती त्या अपॉइंटमेंट डेटला जाऊन आपली नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. मागील व्हिडिओ पाहायचा असेल तर हा व्हिडिओ स्वतःच इथं प्ले होऊन जाईल. इथे टच करा आणि तो व्हिडिओ पहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. मित्रांनो तुम्हाला जर HSRP नंबर प्लेट ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ दिलेला आहे. ह्या व्हिडिओला क्लिक करा आणि त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेसने तुम्ही ऑनलाईन अर्ज करा. त्यानंतर अपॉइंटमेंट मिळवा. अपॉइंटमेंट दिवशी मी जसं नंबर प्लेट बसवून घेतलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मिळवा.